चला तर मग आज विज्ञानातल्या एका सगळ्यात सुंदर आणि ताकदवान सिद्धांताची गोष्ट पाहूया. कधी विचार केलाय? आकाशात चमकणारी वीज, फ्रीजला चिकटलेला मॅग्नेट आणि सूर्याचा प्रकाश या तिघांमध्ये काहीतरी कॉमन असेल का? वाटणार नाही, पण या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या एकाच मूलभूत शक्तीची वेगवेगळी रूपं आहेत. आणि हे कोडं उलगडलं गेलंय फक्त 4 अद्भुत समीकरणांमुळे. अच्छा, तर ही गोष्ट किती मोठी आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. मॅक्सवेलच्या आधीच्या काळात जिथे वीज आणि चुंबकत्व या दोन पूर्णपणे वेगळ्या शक्ती मानल्या जात होत्या. म्हणजे बघा, त्या काळात शास्त्रज्ञांना स्थिर विजेबद्दल माहिती होतीच. म्हणजे स्थिर विद्युत प्रभार एकमेकांना कसे खेचतात किंवा दूर ढकलतात हे सगळं कुलॉमच्या नियमामुळे त्यांना ठाऊक होतं. आणि इतकंच नाही तर त्यांना हेही कळालं होतं की जेव्हा हेच प्रभार वाहू लागतात म्हणजे करंट तयार होतो, तेव्हा त्याच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हा होता एम्पियरचा नियम. आणि मग फॅरेडेने दाखवून दिलं की याच्या उलटही होऊ शकतं. म्हणजे बदलणारे चुंबकीय क्षेत्र चक्क विद्युत प्रवाह तयार करू शकतं. तर या दोन शक्तींमध्ये काहीतरी कनेक्शन होतं हे तर दिसत होतं, पण ते नेमकं काय आहे हे अजूनही एक रहस्यच होतं. आणि इथेच आपल्या कथेची खरी सुरुवात होते. जेम्स क्लर्क मॅक्सवेल नावाच्या एका जबरदस्त भौतिकशास्त्रज्ञाने या नियमांमध्ये एक अशी गोष्ट शोधून काढली जिथे काहीतरी चुकत होतं. मॅक्सवेलने काय केलं? त्याने एक साधं सर्किट घेतलं ज्यात एक कपॅसिटर होता. आणि तिथेच त्याला एक असं कोडं सापडलं ज्याचं उत्तर अँपियरच्या नियमाकडे नव्हतं. समस्या काय होती माहितीये का? तारेतून करंट वाहतोय, ठीक आहे, आणि त्यामुळे चुंबकीय क्षेत्रही तयार होते. पण कपॅसिटरच्या 2 प्लेट्समध्ये तर मोकळी जागा आहे, तिथे तर करंट नाहीये. मग अँपियरच्या नियमाप्रमाणे तिथलं चुंबकीय क्षेत्र गायब व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नव्हतं. ते तर दुसऱ्या बाजूलाही दिसत होतं. मग हे कसं शक्य आहे? यावर मॅक्सवेलने जे उत्तर शोधून काढलं ना, ते खरंच अफलातून होतं. त्याने फक्त एक छोटीशी गणितीय गोष्ट जोडली आणि त्याने केवळ हे कोडं सोडवलंच नाही, तर आपलं वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला. त्यानं एक क्रांतिकारी कल्पना मांडली. तो म्हणाला की कपॅसिटरच्या प्लेट्समधले जे बदलणारं विद्युत क्षेत्र आहे ना, ते स्वतःच एका अदृश्य करंटसारखं काम करतं. आणि हेच अदृश्य करंट चुंबकीय क्षेत्र तयार करतं. याचला त्याने नाव दिलं डिस्प्लेसमेंट करंट. आणि यामुळे काय झालं, एक कमालीची गोष्ट समोर आली. बदलणारं चुंबकीय क्षेत्र विद्युत क्षेत्र तयार करतं आणि बदलणारं विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र तयार करतं. हे अगदी एकमेकांत अडकवलेल्या गिअर्ससारखं आहे. एक इलेक्ट्रिक गिअर फिरला की तो मॅग्नेटिक गिअरला फिरवतो आणि तो मॅग्नेटिक गिअर पुढच्या इलेक्ट्रिक गिअरला. ही साखळी अशीच पुढे चालत राहते. तर हा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा तुकडा. जागेवर बसल्यावर मॅक्सवेलने ते 4 मूलभूत समीकरणं एकत्र मांडली. आज आपण त्यांना मॅक्सवेलची समीकरणं म्हणून ओळखतो. आणि या समीकरणांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची एक परिपूर्ण चौकटच तयार केली. ही 4 समीकरणं म्हणजे जणू इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं पूर्ण व्याकरणच आहे. बघा, पहिला गॉसचा नियम सांगतो की विद्युत प्रभारांमधून विद्युत क्षेत्र कसं तयार होतं. दुसरा नियम सांगतो की चुंबकीय ध्रुव कधीच एकटे नसतात, ते नेहमी जोडीनेच येतात. तिसरा, फॅरेडेचा नियम हे दाखवतो की बदलणारं चुंबकत्व वीज निर्माण करतं. आणि चौथा, जो मॅक्सवेलने पूर्ण केला, तो सांगतो की फक्त करंटच नाही तर बदलणारं विद्युत क्षेत्रसुद्धा चुंबकीय क्षेत्र तयार करतं. सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे. पण थांबा, खरी गंमत तर पुढे आहे. या सगळ्या समीकरणांमधून मॅक्सवेलने एक अशी भविष्यवाणी केली जी इतकी अविश्वसनीय होती की ती सिद्ध व्हायला कित्येक वर्ष लागली. मॅक्सवेलला कळालं की हे जे एकमेकांना तयार करणारे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक गिअर्स आहेत ना, ते एकमेकांना आधार देत देत त्यांच्या मूळ स्रोतापासून सुटे होऊन मोकळ्या अवकाशात प्रवास करू शकतात, एका लहरीच्या रूपात. आणि जेव्हा त्याने या काल्पनिक लहरींचा वेग गणिताने काढला ना, तेव्हा त्याला जो आकडा मिळाला तो पाहून तो थक्कच झाला असेल. कारण तो आकडा होता प्रकाशाचा अचूक वेग, म्हणजे 2,99,792,458 मीटर प्रति सेकंड. त्याने विज्ञानातल्या एका सगळ्यात मोठ्या रहस्याचा उलगडा केला होता. प्रकाश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहर आहे. वीज, चुंबकत्व आणि प्रकाश या खरं तर एकाच नाण्याच्या 3 बाजू होत्या. हे जे एकत्रीकरण होतं ते फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते आपल्या आधुनिक जगाचा पायाच बनलं. आपण आज जे काही वापरतो, मग ते रेडिओ असो, वायफाय, मोबाईल नेटवर्क
टीव्ही, रडार, अगदी मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा हे सगळं तंत्रज्ञान जे तारांशिवाय माहिती पाठवतं ते थेट मॅक्सवेलच्या समीकरणांवरच उभं आहे. आणि विचार करा, हा सिद्धांत किती पक्का असेल की जेव्हा आईन्स्टाईनने त्याच्या सापेक्षता सिद्धांताने न्यूटनच्या फिजिक्सला पूर्णपणे बदलून टाकलं, तेव्हा मॅक्सवेलच्या या 4 समीकरणांमध्ये एक अक्षरही बदलण्याची गरज पडली नाही. ती तशीच्या तशी परिपूर्ण होती. तर बघा, गणिताच्या फक्त 4 ओळी आणि त्यातून निसर्गाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली आणि आपल्या आजचं युग घडवणारं तंत्रज्ञान जन्माला आलं. मॅक्सवेलने दाखवून दिलं की ज्या गोष्टी आपल्याला वेगळ्या वाटतात त्या खरं तर एकाच मोठ्या चित्राचे भाग असू शकतात. आता प्रश्न हा आहे की असे आणखी कोणते छुपे संबंध आहेत जे भविष्यात आपल्या शोधाची वाट पाहत आहेत.